आजचा विषय आहे पचन संस्थेतील रक्तस्राव. पचन संस्थेच्या गंभीर आजारातील एक महत्त्वाचं लक्षण म्हणजे उलटी वाटे किंवा संडास वाटे होणारं ब्लीडिंग. असं ब्लीडिंग अन्ननलिका, जठर या अवयवात उद्भवत असेल तर उलटीमध्ये लाल भडक ब्राईट रेड रक्त दिसतं. पण हेच रक्त जर संडास वाटे बाहेर पडत असेल तर होणारी संडास ही डांबरासारखी काळ्या रंगाची असते किंवा त्याला कॉफी ग्राउंड कलर म्हणतात. पेप्टिक अल्सर, जठराचा कॅन्सर, यकृताचे आजार, वाढलेली स्प्लीन, भरपूर ॲनाल्जेसिक्स घेणं याच्यामुळे जठरामध्ये होणारा ब्लीडिंगचा त्रास होण्याची शक्यता असते. मग त्यामुळे रक्ताची उलटी होते. दीर्घकाल दारू पिणाऱ्या, तंबाखू खाणाऱ्या, स्टिरॉइडसारखी औषधं खूप दिवस घेणाऱ्या व्यक्तींनाही ही रिस्क असते. अन्ननलिकेच्या खालच्या टोकाशी असणाऱ्या रक्तवाहिन्या फुटल्या आणि त्यातनं रक्तस्राव झाला तर रक्ताची उलटी होते. हे कॉमनली लिव्हर सिरोसिसमध्ये दिसतं. ही तक्रार नेहमीच गंभीरपणे घ्यायला हवी. पेशंटला ॲडमिट केलं नाही ना तर ते जीवावर बेतू शकतं बरं का. हा रक्तस्राव जर ज्येष्ठ नागरिकांमध्ये होत असेल तर हे अजून काळजीचं कारण आहे, कारण त्याच्यात कॅन्सर असण्याची शक्यता जास्त असते. सांधेदुखी, डोकेदुखी किंवा अन्य कुठल्याही कारणास्तव उगीच ॲस्पिरिन, आयबुप्रोफेन, स्टिरॉइड्स ह्या घेणाऱ्या व्यक्तींमध्येही हा रक्तस्राव कारणीभूत ठरू शकतो. त्यातही एखाद्या व्यक्तीला आधीच पेप्टिक अल्सरचा त्रास असेल आणि त्याच्यात अशा गोळ्या ते घेत असतील तर अनकंट्रोल्ड ब्लीडिंग होऊ शकते. रक्त गोठण्याची प्रक्रिया बिघडलेली असेल किंवा रक्त पातळवायच्या आपण गोळ्या घेत असू तरी सुद्धा होणारा रक्तस्राव नॉर्मलपेक्षा जास्त होऊन परिस्थिती गंभीर होऊ शकते. ब्लीडिंगचं कारण काहीही असो, खूप ब्लीडिंग होऊन उलटी झाल्यास पेशंटला प्रचंड थकवा येतो, चक्कर येते, डोळ्यासमोर अंधारी येते, पोटात मळमळतं, खूप घाम येतो. कधी कधी तर इतकी ग्लानी येते की पेशंट समोरच कोसळतो. खूप नाडीची गती वाढते, पेशंटला दम लागतो, छातीत धडधड होते आणि बीपी तपासलं तर पेशंटचं बीपी खूप पटकन कमी झालेलं असतं. कधी कधी असे पेशंट बेशुद्ध देखील होतात. यालाच आम्ही डॉक्टर पेशंट शॉकमध्ये आहे असं म्हणतो. आणि ही शॉकची परिस्थिती जर बराच वेळ टिकली आणि जर पटकन ट्रीटमेंट नाही मिळाली ना तर मग हातपाय थंड पडायला लागतात, युरिन कमी व्हायला लागते, पेशंट निस्तेज दिसायला लागतो आणि असा पेशंट हॉस्पिटलमध्ये पोचला नाही तर ते जीवावर बेतू शकतो. म्हणून अशा पेशंटला पटकन धीर देणं, त्याला आडवं करणं, डोक्याच्या कडील बाजूला खाली ठेवणं, पायाचा भाग वर करणं या प्राथमिक उपचाराबरोबरच पटकन जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याला सलाईन चालू करणं, त्याचा ब्लड ग्रुप काय आहे बघून त्याचं ब्लड क्रॉसमॅच करणं, त्याला ऑक्सिजन चालू करणं, अशा इमर्जन्सी गोष्टी आपल्याला पेशंटचा जीव वाचवायला कामी येऊ शकतात. लवकरात लवकर ब्लीडिंग कंट्रोल करणं आणि तो ब्लीडिंग कंट्रोल होऊपर्यंत पेशंटला रक्त भरत राहणं हाच एक परिणामकारक आणि प्रभावी उपाय ब्लीडिंगमध्ये असतो. आजकाल हे ब्लीडिंग एंडोस्कोपीद्वारे सहज कंट्रोल करता येते. त्यामुळे गॅस्ट्रो एंडोस्कोपी करून निदान कुठून ब्लीडिंग होतं हे कळलं की त्याच सेटिंगमध्ये आपण हे ब्लीडिंग कंट्रोल करण्याचे उपचार करू शकतो. एंडोस्कोपीद्वारा लेझर किरणांचा वापर करून किंवा कॉटरी करून हे ब्लीडिंग आपल्याला थांबवता येतं आणि ह्यानी रुग्णाचा जीव वाचू शकतो. हे एका एक्सपर्ट आणि तज्ज्ञ सर्जनचं काम आहे आणि हे ट्रेनिंग घेतलेली टीम टर्शरी केअर सेंटरला नेहमीच अशा परिस्थितींना तोंड देत असते. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये इमर्जन्सी मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाणं फार आवश्यक असतं. रक्तस्राव होऊच नये अशी खबरदारी घेतली तर फारच उत्तम. तंबाखू, दारू आणि ॲनाल्जेसिक औषधं, वेदनाशामक औषधं यांचा गैरवापर टाळणं ही एक सोपी गोष्ट आपण सहज करू शकतो. पचन संस्थेतील रक्तस्राव बऱ्याचदा अतिशय थोड्या प्रमाणात कळत नकळत सुद्धा होऊ शकतो. हे रुग्णांना ब्लीडिंगपेक्षा ॲनिमिया म्हणून प्रेझेंट करतात. त्यांना त्यांच्या शरीरातलं हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे थकवा किंवा दम लागतो आणि म्हणून ते पेशंट डॉक्टरकडे जातात. हिमोग्लोबिन जर कमी झालं असेल तर अशा पेशंटची गॅस्ट्रोस्कोपी किंवा कोलोनोस्कोपी अशी तपासणी करण्याची गरज भासू शकते. असा अंतर्गत रक्तस्राव हे पचन संस्थेच्या गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं. त्यामुळे त्याच्यावर तातडीनं उपचार करणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. शक्यतो अशा पेशंट्सना
ताबडतोब डॉक्टरकडे घेऊन जाऊन त्यांना ब्लिडिंग होऊ नये म्हणून काळजी घेणं आणि ब्लिडिंग होत असेल तर ब्लड ट्रान्सफ्युजन देणं हीच जीवन वाचवण्याची बेस्ट संधी असते. आजचा विषय संपला असला तरी आपलं ध्येय संपलेलं नाही. आरोग्याविषयीची संपूर्ण माहिती आणि मार्गदर्शन आपण यापुढील ऑडिओ व्हिडिओतही असंच चालू ठेवू. या पुस्तकाची पूर्ण लिंक सोबत शेअर करत आहोत. तुम्हाला हा प्रयत्न आवडला असेल तर याची लिंक शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, निरोगी आयुष्याची तुमची ही वाटचाल अशीच कायम चालू ठेवा.